मी आता असं आहे कणकवली तालुक्यातील वागदे या गावात आणि वाडी असा मांगरवाडी नारळाचं झाड असा आणि नारळाच्या झाडाची सुई ही भोंग्याने खालेली असा सोंडो भोंगो किंवा गेंडो भोंगो हे जे दोन भोंगे असतात ना ते नारळाच्या झाडाची संपूर्णपणे वाट लावतात आणि नारळाचं झाड नष्ट करतात आणि ह्या आता आपल्याक तोडूचा असा त्याचा कारण असा की ह्या जर असा ठेवला ना तर भोंगे आतमध्ये त्यांची पैदास करतले आणि त्यांची उत्पत्ती ती वाढतली हा कारण भोंगे जे असतात ते जास्त करून अशा नारळाच्या झाडातच आपला प्रजनन करतात आणि एका भोंग्यापासून जवळजवळ 20-25 अळे तयार होतात आणि जे अळे असतात ते अळी अवस्थेपासूनच नारळाच्या झाडाची सुई खाऊक सुरुवात करतात आणि संपूर्णपणे नारळाचं झाड नष्ट करतात. तर आता ह्या नारळाच्या झाडाची सावळा तोडून घेऊया आणि नंतर त्याका तोडूचो असा आणि आतमध्ये आपल्याक भोंगो गावता काय बघूचो असा. तर सावळा तोडून घेऊया आणि नंतर आपल्या मशीनच्या साहाय्याने त्याचे तुकडे मारूया. तर आपला कामाक सुरुवात करूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आशीर्वाद चांगला द्यावा. धन्यवाद. सावळा तोडून घेऊया. हां चांगला धरता नारळ वाढत आहे. नारळ मीच काढायचो येऊन. नारळ चांगले असत पण आता काय भोंग्यांका विलाजच काय नाही हा. त्या ठिकाणी विहीर असा सावळा तोडून घेऊया पटापट. सावळा सगळी तोडलंय. आता एक एक तुकडो करून तिकडे खाली टाकूचो असा आणि या ठिकाणी सगळी भातशेती असा दोनही बाजून भातशेती असा. तर उतराया खाली आणि मशीन घेऊया वर आणि ही इकडे हिर काढता असा. हिर मस्त असत ना आणि बहुगुण संपन्न असा नारळ झाड असता. त्याचे जे सगळे जे भाग असतात ते सगळे आपल्या दैनंदिन जीवनात वापरूक होतात पण या भोंग्यांका काही इलाज नाही हा. या भोंग्याने संपूर्णपणे नारळ झाड या नष्ट केलेला असा. हां या भोंग्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना काहीच नाही असत. इलाजच नाही या भोंग्यांका. आता ही सावळा सगळी उचलून घेतो. त्याच्यानंतर मग किती फूट अरे 30 फूट अधिक ना 40 फूट असा 40 फूट नाळा झाड उंच असा. चांगला धरता नाळा झाड होता पण भोंग्यानी नष्ट केल्याने असा काही इलाजच नाही.
अरे काका बोला. जमात 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 वाचला नाही बाबा, खाली थोडे मारू जमात. अरे मशीन तुझी भारी आहे. हा हो हो आणि सांभाळू होई ना. हो तर सांभाळणं मोठं काम. हातपाय सांभाळून सगळा ह्या काम करूचा लागता. तर ह्या नारळाचं झाड भोंग्याने सुई खाल्यामुळं नष्ट झालेला. कवा त्यात काय आमका भोंगे गावले नाहीत. नाही ना भोंगे नाही, अजिबात नाही भोंगे नाहीत कवा त्यात. हा भरपूर दिवस झाले काम. आणि तर ह्या तोडूचा कारण म्हणजे समोर विहीर असा आणि ह्या बाजून दोनही बाजून गडगू असा आणि तिकडे घर असा. कुजान घरावर पडणार असता किंवा विहिरीवर जाणार असता किंवा गडग्यावर जाणार असता, म्हणून ह्या मालकाने ह्या नळाचं झाड तोडून घेतल्याने आमच्याकडसून. ह्या घराचे मालक जे असत ते आमचे पाहुणे असत, पण मालक का आता वैसर नाहीत, मालक असत मुंबईत. तर या व्हिडिओच्या माध्यमातूनच ह्या काम माका मिळालेला असा, त्याचसाठी मी व्हिडिओ करतोय. दक्षिणा पाठवतले मोबाईलवर. देवाच्या कृपेने काम व्यवस्थित झालेलं असा. चला या आता घराक. धन्यवाद.